नमस्कार. तुमचं स्वागत आहे इंट्राडे ट्रेडर कोर्सच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण एकदम बेसिक कॅन्डल्स पाहणार आहोत. सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न विथ सायकोलॉजी. मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची आपण स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. एकदम बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कुठलाही वेळ वाया न घालवता चला मोबाईल स्क्रीनवर. आणि आता आपण शिकणार आहोत सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न विथ सायकोलॉजी. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हे कोर्स आवडत असतील तर प्रत्येकानं लाईक करायचं आहे, कारण की लाईक करायला पैसे नाही लागत. चला तर मग मोबाईल स्क्रीनवर. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत हॅमरची सायकोलॉजी आणि हॅमर का बनतो, हॅमरच्या मागची सायकोलॉजी काय असते, हे सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. मित्रांनो, टेक्निकल ॲनालिसिसमधला तसेच संपूर्ण चार्ट पॅटर्नमधला कॅन्डलस्टिक पॅटर्नमधला पॉवरफुल पॅटर्न समजला जातो, तो म्हणजे हॅमर. हॅमरच्या मागची जर आपण सायकोलॉजी समजून घेतली तर आपल्याला पुढच्या गोष्टी अर्थात पुढच्या कॅन्डलची सायकोलॉजी ही सहजपणे समजू शकते. तर हॅमरचा अर्थ काय असतो, मी तुम्हाला कॅन्डल ओपन कुठे होते, क्लोज कुठे होते, तसेच विक म्हणजे काय असते, बॉडी म्हणजे काय असते, सगळ्या डिटेल माहितीचा व्हिडिओ हा मी पहिल्या दिवशी शिकवलेला आहे. कारण की बेसिक कन्सेप्ट तिथे क्लिअर झालेले आहेत तुमच्या. त्यामुळे आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करूया. तर ओपन इथे झाली मित्रांनो, ओपन इकडे झाली आणि ओपन झाल्याच्या नंतर थोडी अपमूव दिली. अपमूव दिल्याच्या नंतर पुन्हा खाली आली. खाली आल्याच्या नंतर याचा अर्थ एवढी जर मुवमेंट खाली येत असेल तर काय आहे, याचा अर्थ काय आहे, याच्या मागची सायकोलॉजी काय आहे, हे मी तुम्हाला सायकोलॉजी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. कृपया अगोदर तो व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुन्हा हा व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी अडचण येणार नाही. असेच कोर्सचे व्हिडिओ कित्येक मिनिमम 100 व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीपासून जर पाहिलं तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर काही अडचण वाटत असेल किंवा काही गोष्टी समजल्या नसतील तर वारंवार पाहू शकता, तसेच कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. आता इकडे ओपन झाल्याच्या नंतर थोडी अप मूव देऊ शकते आणि त्याच्यानंतर पुन्हा एवढी डाऊन मूव देऊ शकते. याचा अर्थ काय आहे का सेलर्स पॉवरफुल आहेत, सेलर्स पॉवरफुल आहेत. ओके, म्हणजे विकणारे जास्त आहेत. मग इथून काय होतं का पुन्हा ही प्राईस वर जाते, इथपर्यंत जाते आणि पुन्हा थोडी मूव देऊन डाऊन मूव देऊन इकडे क्लोज होते. याचा अर्थ काय आहे तर सेलर्सने तर पॉवर लावली, पण जे बायर होते, आता बायर आणि सेलरचं एकदा कन्सेप्ट क्लिअर करून दाखवतो. बाय करणे म्हणजे विकत घेणे, विकत घेणारे ग्राहक. ओके, आणि सेलर म्हणजे विकणारे. या कन्सेप्ट हवं तर लिहून घेऊ शकता, कारण की एकदम बेसिक जर नवीन असाल तर, आणि आपल्या मराठी माणसांना इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम येतो, पण काही हरकत नाही, प्रत्येक शब्दाचा अर्थ मी सांगणार आहे. आणि जर काही शब्दाचा मराठी अर्थ समजत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. पण कुणीही प्रश्न पडलाय आणि तो दाबून ठेवायचा नाही, कारण की जेवढं आपण नॉलेज वाढवल, जेवढे आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळवेल, तेवढं आपलं नॉलेज वाढत असतं, हे लक्षात ठेवा. आता सेलर्स तर पॉवरफुल होते, सायकोलॉजी समजूया हॅमरच्या मागची. सेलर तर पॉवरफुल होते, पण बायर सुद्धा त्याच्यानंतर पॉवरफुल झाले आणि एक ग्रीन कॅन्डल बनून कॅन्डल क्लोज झाली. याचा अर्थ काय होतो का आता जर हॅमर डाऊन ट्रेंडच्या नंतर बनत असेल, हॅमर जर डाऊन ट्रेंडच्या नंतर बनत असेल, याचा अर्थ आता बायर्स पॉवरफुल होत आहेत. पण इथेच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे का तर नाही. याला मल्टिपल कन्फर्मेशन आपल्याला गरजेचे आहेत, जेणेकरून आपलं प्रॉफिटच व्हावं. लॉस पण होऊ शकतो, अशी गॅरंटी अजिबात नसते का हॅमर बनला म्हणजे आपलं प्रॉफिटच होईल बाईंगमध्ये. पण ॲक्युरन्सी भरपूर असते,
तुम्ही बॅक टेस्टिंगसुद्धा करू शकता. एकदम फ्रीमध्ये तुम्हाला चार्ट मिळून जातील जर तुम्ही कोणत्याही ब्रोकरचं डीमॅट अकाउंट उघडलं असेल तर. तर मग आता ही आपण याच्यामागची सायकोलॉजी समजून घेतलेली आहे का या कॅन्डलनुसार बायर्स आता पॉवरफुल होत आहेत. आता मी वीकवरून एक तुम्हाला उदाहरण सांगतो की जी वीक आहे त्याला आपण शॅडोसुद्धा म्हणतो. ही शॅडो ज्या साईडने असते, समजा ही खालच्या साईडला आहे, तर याचा अर्थ का आता बायर्स पॉवरफुल आहेत. समजा हा इन्व्हर्टेड हॅमर असता अशा प्रकारचा, तर काय असेल का इकडे सेलर्स पॉवरफुल आहेत. म्हणजे या वीकवरून सुद्धा आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. आता मी तुम्हाला पूर्ण कोर्स शिकवणारच आहे, त्याच्यामुळे या गोष्टी तर तुम्हाला क्लिअर होणारच आहेत पूर्ण कोर्समध्ये. तर आता आपण सायकोलॉजी समजून घेतली. एकच गोष्ट लक्षात ठेवायची का ही कॅन्डलची रचना काय असते ते मी तुला मागच्या व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे ज्या साईडला वीक असते ना का आता ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो. म्हणजे आता समजा डाऊन ट्रेंड आहे आणि इथे जर हॅमर बनला आणि त्याच्यानंतर जर कन्फर्मेशन कॅन्डल बनली तर आपल्याला एंट्री घ्यायची असते. चला तर मग आता चार्टवर पाहूया जेणेकरून जास्त क्लॅरिफिकेशन येईल. आता मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगितली होती का ज्या साईडला वीक दिसेल त्या साईडकडून प्रेशर आहे वरच्या साईडला आणि त्याच साईडने आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. ओके, तर अगोदर डाऊन ट्रेंड पाहिजे ही पहिली कंडिशन आहे. अगोदर डाऊन ट्रेंड पाहिजे. जे इथे तुम्हाला दिसतोय 3 रेड कॅन्डल दिसत आहेत तुम्हाला मोठ्या, हा डाऊन ट्रेंड अगोदर असायला पाहिजे. ही झाली पहिली अट किंवा पहिला रूल तुम्ही म्हणू शकता. आणि डाऊन ट्रेंडच्या नंतर हॅमर बनायला पाहिजे जो इथे बनलाय. आणि त्याच्यानंतर ही झाली दुसरी कंडिशन. ओके, तर दुसरी कंडिशन कोणती आहे का जी त्याच्या अगोदरची बेरिश कॅन्डल आहे अर्थात रेड कॅन्डल आहे. आता बुलिश आणि बेरिश ते सुद्धा एकदा कन्सेप्ट क्लिअर करून देतो जेणेकरून तुम्हाला पुन्हा अडथळा येणार नाही. बुलिश म्हणजे ग्रीन कॅन्डल, वर नेणारी कॅन्डल. जसं आपण म्हणतो द बिग बुल राकेश झुंझुनवाला, असं ज्याप्रमाणे म्हटलं तर बुलिश म्हणजे स्टॉक वर जाणारा किंवा ग्रीन. तसेच बेरिश म्हणजे रेड. आता बुल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, बेअर म्हणजे काय ते सुद्धा माहिती आहे. ते मग तेवढं डीपमध्ये मी जात नाही कारण की तेवढं डीपमध्ये जर गेलं तर आपले व्हिडिओ खूप लेंदी होतील. आपल्या कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. आता बुल म्हणजे तुम्हाला कळाले का ग्रीन आणि बेअर म्हणजे रेड. आणि त्याच्यानंतर हॅमर तर बनला पण इथे कन्फर्मेशन कॅन्डलला ब्रेकआउट दिला का या कॅन्डलने, तर होय दिला. पण हे ज्या वीक दिसत आहेत तुम्हाला हे वीक वरच्या साईडने पण दिसत आहेत आणि खालच्या साईडने इकडं समोर गेल्याच्या नंतर दिसत आहेत. याचा अर्थ काय असतो म्हणजे वरतून सुद्धा प्रेशर आहे पण तरी तुम्ही जर पाहिलं तर एक अप मूव्ह दिलेली आपल्याला पाहायला मिळते. हा इंडेक्सचा चार्ट आहे बँक निफ्टीचा, त्याच्यामुळे याच्यामध्ये व्होलॅटिलिटी जास्त असते. आणि व्होलॅटिलिटी म्हणजे काय ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शिकवणार आहेच, पण अगोदर आपण हॅमरची गोष्टी शिकून घेऊ. आता तुम्हाला मी पहिलं कन्फर्मेशन सांगितले का प्रिव्हियस कॅन्डलला जेव्हा ब्रेकआउट देईल तेव्हा आपण ट्रेड घेतो आणि ट्रेड घेतल्याच्या नंतर आपला स्टॉप लॉस असणे सुद्धा गरजेचं आहे. तर मग स्टॉप लॉस कुठे ठेवायचा, जो हॅमरच्या लो आहे इकडे हा स्टॉप लॉस असेल. आणि तुम्ही टार्गेट कितीचं पण ठेवू शकता, 1:1चं ठेवू शकता, 1:2चं ठेवू शकता. आणि तुम्हाला प्रॉफिट बुकिंग करायचं असेल तर तुम्ही सुद्धा ते सुद्धा करू शकता. मित्रांनो, हॅमर हे फक्त इंट्राडे ट्रेडिंगसाठीच काम करतो असं अजिबात नाही. लॉंग टर्म इन्व्हेस्टर जरी तुम्ही असाल तरीही टेक्निकल ॲनालिसिस करूनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगली क्लॅरिटी येईल आणि आपली इन्व्हेस्टमेंट ही बेस्ट इन्व्हेस्टमेंट असेल बेस्ट लेवलला. तर ही होती कॅन्डलस्टिकची सायकोलॉजी
जे की आपण शिकलेले आहे. आणि तुम्ही फक्त एकच हॅमर पाहून लगेच ट्रेड घेणं एकदम चुकीचं आहे. त्याला मल्टिपल कन्फर्मेशन आपल्याकडे पाहिजे. आता त्या कोणते मल्टिपल कन्फर्मेशन आहेत ते थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देतो. पहिली गोष्ट म्हणजे ट्रेंड लाईन. एक ट्रेंड लाईन असते. ट्रेंड लाईन म्हणजे काय हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. पण एक बेसिक आयडिया असावी म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सपोर्ट रेजिस्टन्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्स यावर सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे. जेव्हा मार्केट या रेंजमध्येच चालते तेव्हा आपण सपोर्ट रेजिस्टन्सचा रूल अर्थात कन्फर्मेशन ब्रेकआउट कन्फर्मेशन घेऊन आपण ट्रेड घेत असतो. वॉल्यूमसुद्धा पाहणं गरजेचं आहे. जेव्हा एखाद्या आपण ब्रेकआउटला वॉल्यूम पाहतो पण इंडेक्सला वॉल्यूम अवेलेबल नसतो, त्याच्यामुळे फक्त स्टॉकमध्येच आपण वॉल्यूम पाहू शकतो. आता वॉल्यूम म्हणजे काय, एकदम नवीनच जर ट्रेडर आहोत असं समजून आपण शिकतोय, त्याच्यामुळे थोडी नवीन नवीन शब्द येतील ती आपल्याला शिकायची आहेत. तर मित्रांनो, हॅमरवर एक डिटेल हा व्हिडिओ झालेला आहे. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा, कशाचाही विचार न करता. कारण की जर तुमचे क्वेश्चन क्लिअर झाले तरच मार्केटबद्दल क्लॅरिफिकेशन तुमच्याकडे जाईल आणि तुम्ही मार्केटमध्ये कॉन्फिडेंटली ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकता. इन्व्हेस्टमेंट रिस्की असते, त्याच्यापेक्षाही ट्रेडिंग रिस्की असते. पण ट्रेडिंगमध्ये रिवॉर्डसुद्धा तसंच असतो आणि लॉंग इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा चांगले रिटर्न्स मिळतात. पण ते आपल्याला थोडं वेट करावं लागतं. अर्थात सगळ्यात जास्त जे पैसा कमवणारे लोक आहेत शेअर मार्केटमधून, ते इन्व्हेस्टमेंटमधून कमवून मोठे झालेले लोक आहेत, हे लक्षात घ्या. पण ट्रेडिंगमध्ये आपल्याला क्विकमध्ये प्रॉफिट मिळतं आणि ते रिस्कसुद्धा तेवढीच असते. ओके, आजच्या दिवसासाठी एवढंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिका आणि कमवा.